आइए सुनते हैं मराठी में मुख्य समाचार। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। युद्धजन्य परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं मंत्र्यांची समिती स्थापन केली असून याची दैनंदिन बैठक घेतली जात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली। या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेल पुरवठा थांबला तर भारताकडे 10 कोटी बॅरल तेलाचा साठा शिल्लक असून हे तेल 40 ते 45 दिवस पुरेल एवढं आहे। याबाबत सरकार समाधानी असून गरज पडली तर उपाययोजना केल्या जातील असं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं। इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खमेनी यांच्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ काश्मीरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली। निर्बंध कायम ठेवण्यात आल्यामुळे शैक्षणिक संस्था बंद राहिल्या। खोऱ्यातील शाळा महाविद्यालयांची 2 दिवसांची सुट्टी खबरदारीचा उपाय म्हणून वाढवून 7 मार्चपर्यंत करण्यात आली आहे। राजौरी आणि पूंछ इथं बंद शांततेत पार पडला तर लडाखमधील कारगिल इथं बाजारपेठा बंद होत्या। अमरावती जिल्ह्यातील दुर्गम असणाऱ्या धारणी इथं ह्युमन मिल्क बँक आणि अमरावतीमध्ये आयटी पार्क स्थापन करण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल भवन इथं खासदार अनिल बोंडे आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेतला। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील मोबाईल नेटवर्क सेवा सुधारण्यासाठी जिल्हा संनियंत्रण समितीनं 10 मोबाईल टॉवरच्या कामाला मंजुरी दिली आहे। यात 9 बीएसएनएल आणि 1 ऑप्टिक फायबरच्या टॉवरचा समावेश आहे। जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं हा निर्णय घेतला। मित्रांसमवेत आंघोळ करण्यासाठी गेलेल्या 25 वर्षीय युवा अभियंत्याचा गडचिरोलीतील वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला। ही घटना काल आरमोरी इथं घडली। अंदाज न आल्यानं खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघात लढत होणार आहे। उद्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताचा सामना इंग्लंडसोबत होईल। विदर्भात उन्हाळा जाणवू लागला असून अकोला इथं काल 38.8 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:58 ऐकता येईल। नमस्कार।